नमस्कार. आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण 999 पोर्टल स्पेशल मंगळ ग्रह ध्यान साधना करणार आहोत. ही ध्यान साधना करण्यापूर्वी या ग्रहांविषयी या दिवसाविषयी थोडीशी माहिती ही जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, आज आहे मंगळवार, तारीख आहे 9, महिना ही आहे सप्टेंबर म्हणजे 9 आणि या वर्षाची बेरीज 2025 म्हणजे 9, म्हणून आजच्या दिवसाला 99चे पोर्टल म्हणून संबोधले जाते. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी या दिवसाविषयी आध्यात्मिक माहिती आणि त्याद्वारे काय उपाय करावे हे देखील सांगितलेले आहे. तर आज आपण 99 या विषयी या पोर्टल विषयी विशेष ध्यान साधना करणार आहोत. बघा, 9 हा अंक पूर्णत्व, दिव्य ऊर्जा आणि आत्मबोधाचा अंक आहे. मंगळ ग्रह म्हणजे शौर्य, आत्मविश्वास, शक्ती, संकल्प शक्ती आणि रक्षणाचा ग्रह आहे. या साधनेद्वारे आपण भीती, असुरक्षितता दूर करून धैर्य, साहस आणि दैवी शक्ती जागृत करणार आहोत. आता प्रथम आपण मंगळ ग्रहाविषयीची माहिती घेऊया. पहा, पौराणिक कथेनुसार एकदा त्रिपुरासुराचा नाश करण्यासाठी शिवशक्तीने आपल्या तेजातून लाल प्रकाश किरण निर्माण केले. त्यातूनच भौम म्हणजेच मंगळ ग्रह प्रकट झाले. मंगळ ग्रहाला भूमिपुत्र असेही म्हटले जाते, कारण त्याने पृथ्वीचे संरक्षण केले. पहा की महाभारतामध्ये अर्जुनाला शक्ती प्रदान करताना किंवा शक्ती दर्शन करताना प्रदर्शन देताना भगवान श्रीकृष्णाने मंगळ ग्रहाची शक्ती अर्जुनामध्ये जागृत केली होती. म्हणजे पुराणामध्येही अध्यात्मामध्येही या मंगळ ग्रहाविषयी विशेष जास्त माहिती किंवा महत्त्व आहे. याचंच महत्त्व आजच्या दिवशी जाणून घेऊन आपण आजच्या दिवसामध्ये खूप खूप फायदा करून घ्या. अनेक गोष्टी छोटे छोटे उपाय करून आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये घडू शकतात. हे सर्व करण्यासाठी आपण आज ही ध्यान साधना करणार आहोत. मंगळ ग्रहाची ध्यान साधना करणार आहोत. पहा की ही जी कथा आपण पाहिली की या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते, तर मंगळ ग्रहाची ऊर्जा म्हणजे संरक्षण, साहस आणि विजयाची खात्री. पहा, धरणी गर्भ संपूर्ण विद्युत कांती समप्रभ कुमार शक्ती हस्तत मंगलम प्रणाम्यहम. धरणी मातेच्या गर्भातून जन्मलेल्या विजेप्रमाणे तेजस्वी व हातात शक्ती धनुष्य धारण केलेल्या कुमार स्वरूप श्री मंगळ देवांना मी नमस्कार करते. हा श्लोक जपताना हळूहळू मंगळाची दैवी शक्ती ऊर्जा आपल्या अंतरंगात प्रकट होत आहे असा भास होतो. हा मंत्र एवढा प्रभावी आहे. नवग्रह मंत्रातील हा मंगळ ग्रहाचा मंत्र आहे. पहा, दुसरा एक मंत्र आहे, ओम क्रां क्रीं क्रौं सं भौमाय नमः. ओम म्हणजे शिवशक्तीचे प्रतीक,
क्राम क्रीम क्रौम मंगळाच्या 3 शक्ती बघा कोणत्या? धैर्य, कृती, विजय या तिन्हीतून हे दर्शविले जाते. आणि संभोमाय म्हणजेच मंगळाचा अधिपती. नम म्हणजे समर्पण, म्हणजे मंगळाचा अधिपती असणाऱ्या देवताला मी समर्पित करते. त्याद्वारे 3 शक्ती धैर्य, कृती आणि विजय आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणूनच आज या मंत्राचा आपण विशेष करून जप करावा. तसेच या मंत्राचा जप 9 पोर्टल या दिवशी म्हणजे बघा 99 वेळा किंवा 108 वेळा केला तरी फार फलदायी आहे. अशा या मंगळ ग्रहाच्या ध्यान साधनेला आपण आता सुरुवात करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. सर्वप्रथम एका शांत जागी मांडी घालून सुखासनात बसा. बसल्यानंतर प्रथम दोन्ही हात आपले असे ज्ञान मुद्रेत आपल्या मांडीवर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सेकंदभर थांबा आणि सावकाश श्वास सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. पुन्हा सावकाश श्वास सोडा. आपले पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. म्हणजे डोळे बंद केल्यानंतर आपण कल्पनेने आपल्या नाकाच्या इथे पाहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करावं. आणि असं करत असताना आपलं डोकं जड होतं, डोळे दुखू लागतात. त्यावेळेस आपण थोडं वर खाली डोळे फिरवले तरी चालतात. म्हणजे थोडे शांत वाटतं. सवयीनंतर आपल्याला ही साधना करणं, श्वासावर लक्ष केंद्रित करून साधना करणं सहज सोपं होतं. सावकाश श्वास सोडताना पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. आणि आता कल्पना करा आपल्या हृदयाच्या केंद्रात एक लाल तेजस्वी गोल प्रकाश प्रकट होत आहे. पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करा. कूजाय लोहितागाय ग्रहमध्यस्थितायच कार्तिकयानुराय स्वरूपाय नमो नमः. पृथ्वीपुत्र रक्ताप्रमाणे लाल शरीर धारण करणारे, सर्व ग्रहांचे मध्यस्थानी असणारे, कार्तिका स्वरूपाप्रमाणे सुंदर तेजस्वी मंगल ग्रहाला माझे अर्घ्य समर्पित हो. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. श्वास सोडताना कल्पना करा मी खूप शांत होत आहे. प्रत्येक आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या श्वासावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. कल्पना करा लाल बुंद प्रकाश हळूहळू वाढतोय आणि आपल्या संपूर्ण शरीरावर पसरतोय. आपले संपूर्ण शरीर या लालबुंद तेजोमय प्रकाशाने ऊर्जांकित होत आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी सूर्याचा लाल गोळाचा रंग असतो त्याप्रमाणे संपूर्ण आपले शरीर भरतो. तेजस्वी लाल रंग विस्तृत झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे. कल्पना करा. ज्वलितांगार वर्णाय स्निग्धा विद्रुमासूर पुत्रार्थिता प्रपन्नेस्मि ग्रहणाद्या धरात्मजा. जळणाऱ्या निखाऱ्याप्रमाणे लालबुंद ज्याची शरीरकांती आहे, मुंगा रत्नाप्रमाणे चमचम करणारा ज्याचा रंग आहे, अशा पृथ्वीपुत्र महामंगळाला विशेष हेतूच्या अभिलाषाने
मी तुम्हाला शरण आले आहे. पहा, आपण मंगळ ग्रहाची पूजा करताना आपला विशेष हेतू असतो. कुणाला पुत्र प्राप्ती हवी असते, कुणाला धैर्य, कुणाला शक्ती, कुणाच्या आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आपण त्यांची साधना करतो. त्या विशेष हेतूने आपण त्यांना साधनेद्वारे जागृत करत आहोत. आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. कल्पना करा की आपल्या कपाळावर म्हणजेच आज्ञाचक्रावर मंगळाचा तेजस्वी लाल ग्रह चमकत आहे. त्याद्वारे आपले संपूर्ण शरीर ऊर्जांकित होत आहे. आपले संपूर्ण शरीर ऊर्जांकित होत आहे. अवंत्यात्म मंडले जातो धरण्याचं शिवेन वै. पुत्रं देहि धन देहि यशो देहि नमस्तुते नमस्तुते. अवंती मंडलामध्ये पृथ्वी आणि शिवशक्तीच्या ऊर्जेने उत्पन्न झालेले मंगल देवता मला यश, धन, कीर्ती, धैर्य, साहस आणि आत्मविश्वासाची ऊर्जा मिळत आहे अशी कल्पना करा की मंगळ ग्रहाच्या साधनेद्वारे माझ्या शरीरामध्ये प्रत्येक चक्र ऊर्जांकित झाले असून मी सक्षम आणि सुदृढ झालेली आहे. मी आणि माझा संपूर्ण परिवार मंगळ ग्रहाच्या ध्यान साधनेने सर्व स्तरांवर शारीरिक, मानसिक, भावनिक, कायिक, वाचिक, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, बौद्धिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेला आहे. निर्भय, शक्तिशाली आणि विजयी होत आहोत. सर्व जगात सर्व ठिकाणी आम्ही विजयी होत आहोत. आमच्यातील सर्व दुष्ट, वाईट, त्रासदायक शक्ती नष्ट झालेल्या आहेत. या मंगळ ग्रहाच्या तेजोमय प्रकाशाने आमच्यातील सर्व वाईट दृष्ट शक्ती नष्ट झालेल्या आहेत. त्या जागी ब्रह्मांडातून येणारी तेजस्वी शक्ती ऊर्जा आमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असून आम्ही संपूर्ण चक्रांद्वारे सकारात्मक होत आहोत आणि आम्हाला शांती प्राप्त होत आहे. ओम शांती शांती शांती. दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून आपला दोन्ही हात आपल्या शरीरावरती प्रत्येक चक्रावरती फिरवा आणि स्वतःला एक नमस्कार करा. कल्पना करा माझ्या शरीरातील सर्व चक्र ऊर्जांकित झालेले आहेत. मी सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. ओम अंगरकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नबुध प्रचोदयात्. ओम अंगरकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नबुध प्रचोदयात्. अशी ही दिव्य साधना आजच्या विशेष दिवशी 9/9 या पोर्टल दिवशी आपण केलेली आहे. नक्कीच तुम्हाला या साधनेद्वारे तुमच्यातील सकारात्मक भावना पूर्ण होतील. मंगळ ग्रहाच्या कृपेने मंगळवारी आलेला मंगळ ग्रहाचा दिवस अंकही 9च. या त्रिगुणीनुसार 9 नंबर मंगळ ग्रह मंगळवार हा दिव्य योगाचा
प्रत्येकाने फायदा करून घ्या. आता दुपारी 3:33 आपली जी इच्छा आहे ती सकारात्मकरित्या मी माझ्या जीवनामध्ये सफल होत आहे, माझ्या कुटुंबाचे माझे मंगल होत आहे. आम्ही सर्व स्तरावर सक्षम आणि सुदृढ अशा ज्या तुमच्या इच्छा असतील त्या 9 वेळा निश्चित म्हणा. पहा, याची सकारात्मक आणि चांगली अनुभूती प्रत्येकालाच येते. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. पुन्हा भेटूया पुढील रेकीच्या प्रवासात.